बारामतीच्या इंदापूरमध्ये प्रचारासाठी चक्क भाडोत्री महिला कार्यकर्ते आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ज्या महिलांना प्रचारासाठी आणलं होतं त्यांना त्यांची मजुरीच दिली नाही, शिवाय त्यांना अर्धपोटी ठेवल्याचा आरोप देखील या महिलांनी केलाय। राष्ट्रवादीने हे सगळे आरोप मात्र फेटाळून लावले असले तरी या निमित्तानं निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। पाहूयात। इंदापुरात आक्रोश करणाऱ्या या महिला पहा। या महिलांना केलेल्या कामाचा दाम हवा होता। तापमानाचा पारा 40च्या घरात असताना या महिलांनी घड्याळ चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराचा इंदापुरातल्या दारोदारी जाऊन प्रचार केला। जवळपास 92 महिला घड्याळाच्या उमेदवारांसाठी प्रचार करत होत्या। जेव्हा रात्री प्रचार संपवून त्या घरी निघाल्या तेव्हा त्यांच्या कामाचा मेहताना देणारे पसार झाले। हवालदिल झालेल्या महिलांनी रस्त्यावरच आक्रोश केला। या महिलांना दुपारीही जेवण दिलं नसल्याचा आरोप करण्यात आला। एक वडापाव खाऊन दिवसभर प्रचार केल्याचं या महिला सांगतायत। ₹400 हजेरी देण्याचं आश्वासन या महिलांना देण्यात आलं होतं। शिवाय घरी पोहोचवून देण्याचंही आश्वासन मिळालं होतं। ज्या पदाधिकाऱ्यानं या महिलांना आणलं तो हातावर हात धरून बसला होता। महिला तुमच्या नावानं बॉम्ब मारत आहेत, काय प्रकार आहे नेमका? त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी ₹400 हजेरी देतो, काय ₹400-500 हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे। हा प्रकार काय बरोबर आहे का? कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात? बोला बोला। नाही, सकाळपासून असं सोंग चालू आहे, फक्त 10 मिनिटात देतो, 15 मिनिटात देतो। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणी अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत। भाषण ऐकण्यासाठी सामान्य लोक कोणी जात नाहीत। मग ₹700 द्यायचे, तिथं महिलांना बोलवायचं, भाषणं ऐकवायची आणि जे काय ठरलेले ₹700 सुद्धा हे देत नाहीत। कामगार दिनानिमित्त तुम्ही महिलांना आणलं, त्यांचं काम बुडून आणि त्यांना सांगितलेले पैसे सुद्धा या लोकांनी दिले नाही। याच्यावरून त्यांची वृत्ती कळते आणि पैशाचा जो उत्माद बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादांकडनं जो चाललेला आहे तो लोकशाहीला फार घातक आहे असं आमच्या सगळ्यांचं मत। राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र झालेले सगळे आरोप फेटाळून लावले। कर्जत जामखेड परिसरातून प्रचारासाठी बारामतीत आणलेल्या लोकांना मुद्दाम अजितदादांच्या विरोधात बोलायला लावल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला। हा बालिशपणा फक्त एकच व्यक्ती करू शकतो, ज्याचं नाव रोहित पवार आहे। कर्जत जामखेड परिसरातून बरीच लोक आज बारामतीमध्ये फिरतायत आणि जे यांनी भाडोत्री लोक आणून ठेवलेली आहेत, आपल्याच लोकांना फिरवायचं, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्याचा पराभव होईल असं चित्र निर्माण करायचं। मात्र अशा बालिश व्यक्तीच्या बालिशपणाला कधीही बारामतीकर भीक घालणार नाही। निवडणूक प्रचारात भाडोत्री माणसं उतरवणं हा आचारसंहितेचा भंग आहे, पण बारामतीत देखील निवडणूक आयोगाच्या डोळ्यावर पट्टी असल्यासारखी स्थिती असल्याचा आरोप होतोय। निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार याकडे मात्र आता बारामतीकरांचं लक्ष लागलंय। राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।